कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। जयांचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये। वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी। भावाचे अवतरण अवतरविती निजखून हाता चढे संपूर्ण तत्वबोध। श्री गुरूंचे पाय जई हृदय घेऊन ठाय तै वढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारुनी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना। श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता। वंदिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा। स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि।
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व या पवित्र सलीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ विश्वातील अध्यात्माचं असणारं वैशिष्ट्यपूर्ण असं केंद्र त्या केंद्रामध्ये माऊलींच्या चरणारविंदाजवळ बसून त्यांच्याच अंकावर जणू काही एक बालक्रीडा करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र होऊन आज या ठिकाणी चातुर्मास्याच्या पावन पर्वामध्ये आणि आज घटस्थापना होत आहे तर या ठिकाणी ह्या नवरात्राच्या महापर्वामध्ये आपण जिवंत आहोत. आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत आणि अष्टादशाच्या श्रवणासाठी आपण प्रवृत्त झालेलो आहोत. अष्टादशाचं चिंतन करण्यासाठी आपण प्रवृत्त झालेलो आहोत. कराल विक्राल असा ह्या करुणाव्याधीचा काळ प्राप्त झाला असताना देखील भगवंताने आपलं मन शरीर बुद्धी ही स्वस्थ ठेवून या मनुष्य जीवनाचं परम साध्य परमात्मा प्राप्ती त्या दृष्टीनं त्याच्यातही प्रथम जर काही साधन असेल परमात्मा प्राप्तीचं तर वेद सांगतो आत्मा वा अरे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या. जर तुम्हाला जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं कर्तव्य काय असेल तर ते आत्मदर्शन करणं, आपल्या मूलभूत असणारं आपलं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आनंद घन त्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणं, त्याचा साक्षात्कार करून घेणं. आणि त्या साक्षात्काराचं साधन आहे श्रवण. श्रोतव्या आत्म्याचं श्रवण केल्याशिवाय आपल्याला आत्मप्राप्ती होत नाही. कारण परमात्मा किंवा आत्मा हा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल त्याचं आत्मदर्शन करायचं असेल तर या ठिकाणी परमात्मा हा आपल्या हृदयामध्ये श्रवणेंद्रियाच्या द्वारा प्रवेश करीत असतो. देवाने दिलेली पंचज्ञानेंद्रियापैकी श्रवणेंद्रिय हे इतकं महत्त्वाचं आहे का प्रविष्टा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोवहा धुनोती शमलम कृष्ण सलीलस्य यथा शरद. ज्याप्रमाणे पाणी आता शरद ऋतू येणार आहे तर त्या शरद ऋतूमध्ये ज्याप्रमाणे सरोवर नदी कोणत्याही जलाशयाचं पाणी शुद्ध असतं त्याच्यामध्ये चंद्र सूर्यादिकांची तारांगणाची प्रतिबिंब अत्यंत स्पष्ट रीतीनं दिसतात त्याप्रमाणे हा
शुद्ध अंतकरणाचा जो महापुरुष आहे, ज्याने या जन्मात किंवा अनेक जन्मात अनेक प्रकारचं अदृष्ट पुण्य संपादन केलेलं आहे आणि अशा अंतकरणात जर एखाद्या संत महात्म्याच्या श्रीगुरूंच्या द्वारा जर शास्त्राचा उपदेश किंवा भगवंताचं गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन, लीला संकीर्तन जर त्याला श्रवण करायला मिळालं, त्याचं हे भाग्य फलद्रूप झालं, तर तो परमात्मा कर्णरंध्राच्या कानाच्या बिळातून त्याच्या हृदयामध्ये प्रवेश करतो. म्हणजे याचा अर्थ आपल्या हृदयामध्ये परमात्म्याची अभिव्यक्ती करण्यासाठी श्रवण हे अंतरंग साधन आहे आणि त्या अंतरंग साधनाकडं आपण प्रवृत्त झालो. हे आपल्या जीवनातील परम भाग्याचे क्षण आहेत. त्याच्यातही आपण श्रवण कशाचं करत आहोत, तर या ठिकाणी संत सम्राट ज्ञानोबारायांनी जी अभंगवाणी लिहिली, ज्ञानोबारायांचे प्रसिद्ध 5 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये अभंगगाथा एक आहे, हरिपाठ 2, चांगदेव 65 3 आणि अमृतानुभव 4 आणि 5वा आहे भगवती ज्ञानेश्वरी. किंवा ह्या 5 ग्रंथाचं चिंतन केलं तर मनुष्याचं सर्व वेदांताचा अभिप्रेत अर्थ काय आहे त्याचं त्याला पूर्णपणे आकलन होईल. आणि भगवत साक्षात्कारासाठी या ठिकाणी जो काही 4 वेद आहेत, त्या 4ही वेदांचं तात्पर्याचं कथन करणारी अशी ह्या अभंग व्यासपीठावर झालेली ही अभंगवाणी आहे. आणि त्या वाणीचं चिंतन करायला आपण प्रवृत्त झालो, म्हणूनही हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत. तसं पाहिलं तर या ठिकाणी हा जो सकल संतगाथा आहे की ज्यामध्ये ही अभंगवाणी आहे, शेख महम्मदांपासून तर निवृत्तीनाथांच्यापर्यंत जी अभंगवाणी निर्माण झालेली आहे ती संपूर्ण मानवजातीला दुःखाची स्वप्नात देखील प्रतीती येणार नाही आणि केवळ उत्तरोत्तर आनंदाचे डोहे, आनंद तरंग, आनंदाच्या अंग आनंदची अशा प्रकारचं स्थिती आहे की ह्या महाराष्ट्र भाषेमध्ये ह्या शेख महम्मदांपासून निवृत्तीनाथांपर्यंत जी अभंगवाणी, जिला सकल संत गाथा असं म्हणतात, ती या वाणीचं आपण केवळ केलेलं उच्चारण हे सुद्धा वेदमंत्राचं उच्चारण आहे. त्याचा आपण अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर वेदाचाच अर्थ आपल्या हृदयामध्ये आविर्भूत होईल अशा प्रकारची ती मंत्रसंहिता या ठिकाणी आहे. आणि अशा त्याच्यातही सर्वांचं मूळ सूत्र निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या अभंगवाणीत निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेमध्ये अवतरित झालेलं आहे. आणि त्याचंच जणू काही भाष्य या ठिकाणी संक्षेपाने माऊलींनी केलेलं आहे आणि त्यापुढील सगळ्या संतांनी ह्या भाष्याचं आणखी विस्तार केलेला आहे. तेव्हा महाराष्ट्र भाषेमध्ये जन्माला आल्यानंतर सर्वात परम भाग्य कोणतं असेल तर ही अभंगवाणी. जसं आपण म्हणतो अभंगवाणी तुकयाची, तुकोबारायांचे हे अभंग असं आपण म्हणतो. आर्या मयूरपंतांची, श्लोक वामनाचा, ओवी ज्ञानेशाची असं आपण म्हणतो. तर ज्ञानेशांची जशी ओवी आहे म्हणजे याचा अर्थ अभंग जो आहे तो अभंगही तितक्याच उच्च प्रतीचा किंवा तितकाच आपल्याला आत्मसाक्षात करून देण्याच्या बाबतीत अत्यंत उपयोगिता असणारे अशा प्रकारची ही अभंगवाणी आहे. आणि महाराष्ट्र भाषेत जन्माला आलं स्वामी महाराज सांगायचे. आणि जर त्यांनी या संतांच्या अभंगाचं अनुसरण केलं नाही, त्याचं चिंतन अनुसंधान मनन केलं नाही तर लोह परिसाशी रुसले, सोनेपणाशी मुकले. लोखंडाने ज्याप्रमाणे परिसाशी जर रुष्टपणा स्वीकारला तर त्याला सोनेपणा प्राप्त होत नाही, तसं महाराष्ट्र प्रांतात जन्माला येऊन जर संतांची अभंगवाणी त्याला अपरिचित राहिली तर त्याच्या जीवनामध्ये त्यांनी कितीही साधना केली तरी त्या साधनांनी त्याला जे संतांना लाभलेलं आत्ताच सांगितल्याप्रमाणे आनंदाच्या डोहामध्ये आनंदाच्या लाटा उसळणं असं जे काही अलौकिक दिव्य जीवनामध्ये असणारी आध्यात्मिक अनुभूती, त्या अनुभूतीला परिपूर्णता होऊ शकत नाही. किंबहुना त्याच्या जीवनामध्ये रम्य समाधान किंवा परमाशांती प्राप्त करायची असेल तर अत्यंत सूत्ररूपाने सांगितलेली ही अभंगवाणी आहे.
पहिल्यांदा सूत्र आहे, नंतर भाष्य आहे, वार्तिक आदी आहेत. परंतु ज्याच्यामध्ये भाष्य, वार्तिका आणि सूत्र ही सर्व एकी भावाला प्राप्त झालेले आहे. मनुष्य जीवन तर किती थोडंसं आहे, परंतु त्या अल्पजीवनामध्येही त्यांनी सांगितलं, बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. आपल्या जीवनातील जो काही काळ आहे त्या अल्पकाळातही ह्या अल्प कलेवर असणाऱ्या ह्या ज्ञानोबारायांच्या गाथेचं जर आपण चिंतन केलं तर मनुष्य जीवनाची आध्यात्मिक उंची जी आहे तर त्या उंचीला तो जाऊ शकतो. किंवा हे सगळे संत जे आहेत त्या संतवाणीनं त्यांना अभिप्रेत असणारी परमात्म प्राप्ती होऊन आपल्याला याचं वैशिष्ट्य आहे संत वाङ्मयाचं. यामध्ये केवळ कर्म, उपासना किंवा तत्त्वज्ञान यापैकी कोणत्याही एकाचा पक्ष घेतला नाही. जसा कांडत्रयात्मक वेद आहे तशी ही संतवाणी देखील कांडत्रयात्मक आहे, ज्याच्यामध्ये कर्म आपल्याला उपासना, कर्म आणि ज्ञान ह्या सर्वांचा सम्यक समन्वय संतांनी सांगितलेला आहे. परंतु केवळ आपण ह्या वाणीचं चिंतन करण्यापासून जर आपण पारख झालो आणि जीवनामध्ये कितीही संस्कृत किंवा अनेक दार्शनिक ग्रंथ किंवा पाश्चात्य तत्त्वज्ञांचं चिंतन याचा आपण अनुसरण किंवा अनुसंधान केलं तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी आहे असं वाटतं. हे सर्व चिंतन आपण कशासाठी करत आहोत की जीवनामध्ये जसा एखादा अंधळा मनुष्य आहे आणि जर तो सपाट रस्त्याने पळायला लागला तरी अडखळण्याची चिंता नाही, त्याप्रमाणे जर कोणी ह्या संतवाणींचं अनुसरण करील, या ठिकाणी आजच्या प्रसंगात म्हणायचं झालं तर केवळ ज्ञानोबारायांची जी वाणी आहे अभंगवाणी आहे, अर्थात ती अभंग शब्दच सांगतो की जिचा कधीच भंग होत नाही. म्हणजे कोणत्याही देशात, कोणत्याही काळात आणि कोणत्याही वस्तूशी संबंधित असणारं मानव जीवन जर ज्ञानोबारायांच्या गाथेचं अनुसरण करील तर त्या ठिकाणी केवळ श्रद्धा त्याच्या ठिकाणी असेल, त्याच्यात बुद्धिमांद्य असेल, विषयासक्ती असेल, विपर्यय असेल, दुराग्रह असेल आणि असं असूनसुद्धा मी मात्र माऊलींचं आजान असणारं बालक आहे आणि मला फक्त माझ्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखाची साक्षी माऊली आहेत. मला जेव्हा जेव्हा माझ्या जीवनात दुःखाचा प्रसंग पडेल तेव्हाही मी माऊलींच्याच मुखाकडं केविलवानं पाहणार आणि ज्या वेळेला मी आनंदाचा भोग घेत आहे, आनंदाच्या राशीवर मी नृत्य करीत आहे, तेव्हाही हे नृत्य माऊलींच्या मुखाकडं लढिवाळपणाने पाहत माऊलीच्या अंकावर मी क्रीडा करील एवढाच भाव अंतःकरणात धारण करून जर कोणी ही वाणी यथाशक्ती यथामती समजावून घेण्याचा आणि त्याप्रमाणे ती आपल्या अनुष्ठानात आणण्याचा प्रयत्न करील, त्याच्या ठिकाणी जरी त्याला विधिनिषेधाधिकांचंही ज्ञान नसेल, भक्तिप्रेमही अंतःकरणात नसेल, त्याच्या अंतःकरणात तत्त्वज्ञानाची योग्यता होण्यासाठीचा अधिकारही त्या ठिकाणी त्या अधिकाराची देखील विगुणता असेल तरीसुद्धा तो एक दिवस म्हणू शकेल की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनी. पुढच्या संतांनी केलेलं हे जणू काही ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचं पुढं केलेलं विस्तारपूर्वक वर्णन आहे. म्हणून या ठिकाणी आपण आज हे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवाचं वर्ष आहे आणि अशा काळामध्ये आपल्या या ठिकाणी असणाऱ्या माऊलींच्या विश्वस्तांचं मनोगत आहे की या काळात हे जे माऊलींचं हे जे ग्रंथपंचक आहे ह्या सर्वांचं धावतं का होईना चिंतन व्हावं आणि त्या निमित्ताने आपण आपल्या भगवान संत सम्राट माऊलींच्या ग्रंथाचं चिंतन शब्दशः आपल्याला किमान त्या आपल्या कानावर पडावं असा यांचा मानस आहे आणि म्हणून त्याला अनुसरून आपण या ठिकाणी दरवर्षी अष्टादशाचा जो विषय असतो, पाठीमागं आपलं एकदा संत सम्राट माऊलींच्या ह्या गाथेचं चिंतन एकदा एक अष्टादशाच्या रूपाने माऊली संस्थांच्या माध्यमातूनच झालेलं आहे. तरी पण पुन्हा या ठिकाणी यथाशक्ती यथामती याचं निरूपण करायचा प्रयत्न करायचा. हे सांगण्याचं कारण असं की दरवेळेला होणाऱ्या
असणारे अष्टादशा, त्या अष्टादशामध्ये प्रत्येक सत्राला वेगवेगळे वक्ते असतात आणि सर्वांनी केलेल्या अभ्यासपूर्ण चिंतनातून समाजाच्या किंवा साधकांच्या पदरात अधिक पडतं. परंतु यावेळेला हा काल बराचसा प्रतिकूल असल्यामुळं आपल्याला जास्त जुळवाजुळव करता येत नाही. म्हणून या ठिकाणी ह्या भौतिक विज्ञानाचा फायदा घेऊन ऑनलाईनच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी जो काही आयोजन झालेलं आहे, तर या आयोजनामध्ये आपल्याला एकाच व्यक्तीच्या ठिकाणी बुद्धी ही भ्रम प्रमाद करणा पाठव ही इत्यादी दोषांनी युक्त असल्यामुळं संतांचं मनोगत आपल्याला आकलन होईलच आणि चांगल्या प्रकाराने त्याचं वितरण केलं जाईल किंवा दुसऱ्याच्या बुद्धीवर आरूढ केलं जाईल. अशा प्रकारे आपल्या ठिकाणी मेधाशक्ती, स्मृतिशक्ती कोणत्याही नसताना देखील या ठिकाणी अशी गोष्ट आहे आणि त्याच्यातही विषय हा अतिशय महान आहे. अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ यांचं चिंतन करणं सोपं आहे, पण ज्ञानोबारायांनी सगळ्या वेदवाङ्मयाला गवसणी घालून त्याचा तात्पर्यभूत अर्थ ज्या ह्या अभंगवाणीमध्ये ग्रथित केलेला आहे त्याचं निश्चयपूर्वक विवेचन सिद्धांत रूपाने करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. असं असलं तरी जसा गरुड ह्या आकाशात भ्रमण करतो, भराऱ्या मारतो, म्हणून त्या ठिकाणी गरुडाचाच अधिकार या आकाश भ्रमणाचा आहे असं नाही, तर अगदी एकश्चित असणारं चिलट देखील ह्या आकाशामध्ये संचार करू शकतं. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी जरी ह्या बुद्धीचा विशेष असा त्या प्रमेयांमध्ये सिद्धांत आपल्या बुद्धीला आकलन होईल एवढं आपल्याला त्याचं ज्ञान नसलं तरीसुद्धा सेवाभावाने त्या शब्दांची सेवा करण्याची प्रवृत्ती होणं हे काही अपराध नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला जाणीव आहे की जसं एखाद्या सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाच्या मिशा उपटणं ही गोष्ट जितकी अवघड आहे, त्यापेक्षाही अवघड गोष्ट ह्या ज्ञानोबारायांच्या 700 वर्षापूर्वीची असणारी भाषा नंतर एक प्रातिभ अनुभूती संपन्न असणाऱ्या अवतारी कोटीतल्या, अधिकारी कोटीतल्या महापुरुषांच्या मुखातून परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी यांच्याही अतीत असणाऱ्या तत्वाचा अनुभूती घेऊन ते पुन्हा वैखरीच्या द्वारा प्रगट होणं आणि त्याचं स्पष्टीकरण ही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, परंतु आपल्या जशी यथाशक्ती यथामती आपण म्हणतो त्याप्रमाणे ह्या शब्दाचं आकलन करण्याचा आपण जेव्हा प्रयत्न ही एक सेवा स्वरूपाची साधना आहे असं समजू, तर भगवान संत सम्राट माऊलीच आपल्या हृदयामध्ये प्रगट होऊन या ठिकाणी आपल्याला सद्बुद्धी देतील. काही ना काहीतरी जसं शेण आहे, ते शेण मातीत टाकलं तर काहीतरी कण घेतल्याशिवाय ते राहत नाही, मातीचे कण चिकटतात. त्याप्रमाणे या अभंगातील शब्दांचा, त्या वाक्यांचा जर आपण काही अन्वय अर्थ त्याच्यामध्ये असणारं त्या जे काही समन्वय आणि त्यानंतर त्याचा अर्थाच्या समजावून घेऊन अर्थाच्या संबंधाने झालेली आपली अनुभूती किंवा अर्थरूपता ज्याला असं म्हणतात, त्यासाठी आपण जर प्रयत्न करू तर या ठिकाणी दयाघन असणारी संत सम्राट भगवान माऊलीच आपल्या हृदयामध्ये काही ना काही या ज्ञानाचा प्रकाश केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपण या ठिकाणी प्रवृत्त व्हायचं आणि ह्या शब्दांचं चिंतन करायचं, एवढाच याच्या पाठीमागं भाव आहे. असो, या ठिकाणी आत्ताच आपण हा अभंग ऐकला तर आपल्याला माहीत आहे की वारकरी संप्रदायामध्ये कुठलंही भजन, कीर्तन किंवा कुठलाही उत्सव असेल तर त्याचा आरंभ या अभंगाने होत असतो. प्रत्येक उत्सवाचं रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजनी या अभंगाने प्रारंभ होत असतो. याचाच अर्थ आहे कोणता प्रारंभ होतो म्हणजेच त्याचं मंगलाचरण. या अभंग अशा प्रकारचा मंत्ररूप आहे. मंत्राच्या 2 प्रकारच्या स्वरूप सांगितलं जातं. ज्याचं मननात राहते ती मंत्र हा, ज्याचं नुसतं उच्चारण केलं तर नाही, त्या उच्चारणाबरोबर आपण जर त्याचं मनन केलं तर तो मंत्र आपलं रक्षण करतो. जसा रामकृष्ण हरी मंत्र आहे, या मंत्राचा अर्थाचं चिंतन केलं
तर आपला त्या मंत्राचा अर्थ असणारा जो परमात्मा, तो परमात्मा आपलं पदोपदी रक्षण करीत असतो असंही सांगतात. तसंच आपल्या पूर्वमीमांसकाच्या दृष्टीनं पाहू गेलं तर वेदामध्ये अर्थ जरी आपल्याला कळला नाही तर त्याच्या केवळ उच्चारण मात्राने देखील तेच फळ प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी हा अभंग हा मंगलाचरणाचा असा आहे की ज्याच्यामुळं आपण आरंभिलेलं कार्य हे परिसमाप्तीपर्यंत जातं. त्याच्यामध्ये येणारी अनेक प्रकारची विघ्न ही दूर होतात आणि ते कार्य मंगल आपल्याला आपल्या जीवनामध्ये इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती करून देतं. जसं आपल्या ह्या महाराष्ट्र प्रांतामध्ये सहज अगदी आबालवृद्धांना एक वाक्य आहे, ठेविले आनंते तैसेचे राहावे. त्यांनी तुकाराम महाराजांच्या चरित्राचं अध्ययन केलं नाही, वाङ्मयाचं अध्ययन केलं नाही, परंतु प्रत्येकाच्या हृदयात तुकाराम महाराजांचं हे चरण स्थानापन्न झालेलं आहे. तसंच जे लोक वारकरी जीवनशैलीचा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला आहे त्यांच्याच ठिकाणी नाही तर कोणालाही, लहान मुलं देखील घरात परंपरा असेल तर त्यांना देखील झोपेत का होईना पण दररोज रूप पाहता लोचनी हा अभंग ऐकायला मिळतो. त्यांच्यामध्ये सुप्त अवस्थेत देखील हे संस्कार होतात. म्हणून हा अभंग आपल्या तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाचे जी साधना आहे आणि वारकरी संप्रदायाचे जे साध्य आहे, म्हणजे या ठिकाणी साधना कशासाठी आहे तर जीवनमुक्त होण्यासाठी आहे. म्हणजे या येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, म्हणजे जीवनमुक्त होण्यासाठी आहे आणि देहपातानंतर त्या पुरुषाला विदेह कैवल्य प्राप्त होण्यासाठी आहे. त्याला एकदा प्रारब्ध भोगून संपलं की आता बीज भाजूनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही, अशा प्रकारची जीवनमुक्ती आणि प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर, प्रारब्धाचा भोगून क्षय झाल्यानंतर त्याला प्राप्त होणारी विदेह कैवल्य, विदेह मुक्ती हे आपल्या वारकरी संप्रदायाची उद्दिष्ट आहेत. पण याच्यामध्ये केवळ जी जीवनमुक्ती आहे ती जीवनमुक्ती झाल्यानंतरही जोपर्यंत उरले उपाधी कारणे तेत्वा वेचिले दर्शने, आपले ज्ञान झालं म्हणजे मनुष्य मरत नसतो. त्या ठिकाणी आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत त्याच्या ठिकाणी सर्व व्यवहार होत असतो. ज्या वेळेला त्याचं प्रारब्ध भोगून संपतं त्याच वेळेला त्या न तस्य प्राणा उत्क्रामंती, त्याच्या प्राणांचं उत्क्रमण होतं पण ते लोकांतराला जात नाही. यह एव समविलियन्ते, ते प्राण आपल्या स्वस्वरूपात ब्रह्मस्वरूपात लीन होऊन जातात आणि त्याच्या जीवनामध्ये त्याने केलेल्या साधनेमुळं त्याच्या संचित कर्म दग्ध होऊन जातात. त्याला प्रारब्ध कर्म भोगून संपवतो आणि असंगत्व निश्चयामुळं त्याला क्रियमान कर्म लागत नाही आणि असा जो पुरुष आहे तोच विदेह कैवल्याचा अधिकारी असतो. परंतु हे झालं आपल्या सनातन परंपरेने वेदांताचं चिंतन करत असताना ही गोष्ट आपल्या ध्यानी येते. परंतु ह्या संत वाङ्मयामध्ये एक अपूर्वता आहे आणि ती अपूर्वता म्हणजे जीवनमुक्ती झाली तर कोणाला विक्षेप असेल तर कोणाला या ठिकाणी विक्षेपराहित्य असेल. कारण काय आहे की ज्ञान झाल्यानंतरही सर्वच ज्ञानी पुरुष जरी एकाच योग्यतेचे असले तरी आपण असं म्हणतो कृष्णभोगी शुकस्त्यागी, कृष्ण परमात्म्याने भोग घेतलेला दिसतो, शुकाने त्याग केलेला असतो. राज्ञव जनक राघवऊ, विदेही जनक आहेत परंतु त्यांना सगळं राज्य शकट चालवावं लागतं, 700 पत्न्या आहेत आणि या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याची तशाच प्रकारची स्थिती आहे. रामचंद्र प्रभू हे सुद्धा अयोध्येचं राज्य करताना वनवास भोगताना दिसतात. अशा प्रकारची स्थिती असली तरी ते म्हणतात सर्वैते ज्ञानिनाः समाः, हे सर्व ज्ञानी जे आहेत ते सारखेच आहेत, त्यांचा अधिकारामध्ये तरतम भाव, ज्येष्ठ कनिष्ठ भाव नाही, अशाच प्रकारचा समन्वय या ठिकाणी सांगितला जातो. परंतु एवढं जरी पाहिलं आणि आपण जर संतांच्या वाङ्मयाचं चिंतन केलं तर आपल्याला असं दिसतं की मानव जातीला या ठिकाणी ऋषीमुनींच्या प्रज्ञा जी आहे ती प्रज्ञेचा जसाच्या तसा अंगीकार करून देखील यामध्ये एक अपूर्वता संतांनी साधलेली आहे की घोटविनं लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्ता आत्मस्थिती सांडविनं. या ठिकाणी ब्रह्मज्ञानाने देखील लाळ घोटावी, अर्थात कर्मठ असणाऱ्या लोकांनी देखील लाळ घोटावी, योग्यांनी लाळ घोटावी, तप करणाऱ्यांनी, तीर्थाटन करणाऱ्यांनी. तुकाराम महाराज म्हणतात सांडवीन तपो निधा अभिमान,
यज्ञ आणि दान लाजविणं, अशा प्रकारचं. तुकाराम महाराज निर्याणाच्या समयामध्ये किती आत्मविश्वासपूर्वक म्हणतात की या ठिकाणी मी धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलं, धन्य आहोत. आम्ही ज्ञानोबारायांना पाहिलं, धन्य आहोत. अशी धन्यता जर कोणती असेल तर ह्या संत वाङ्मयातली धन्यता ही आहे की जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्याचं जे काही साधन आहे किंवा जी युक्ती आहे आणि जी श्रुतीच्या अविरोधी आहे, ज्याला युक्ती आहे आणि ज्याला स्वानुभवाचं प्रामाण्य आहे. कोणतीही गोष्ट दृढ होण्यासाठी श्रुती, युक्ती आणि अनुभव ही प्रमाण असतात. याच्यामध्ये श्रुतीही प्रमाण आहे, युक्तीही प्रमाण आहे आणि अनुभवही प्रमाण आहे. पण हा अनुभव इतर अनुभवासारखा नाही. हा अलौकिक अशा प्रकारचा दिव्य विलक्षण अनुभव आहे की ज्याच्यामध्ये विषय तर नाहीत आणि उत्तरोत्तर वाढता चढता वाढता आनंद उपलब्ध होत आहे. अशी युक्ती ह्या ज्ञानोबारायांनी ह्या संपूर्ण आध्यात्मिक जगताला दाखवून ठेवली. कोणती तर हे या ठिकाणी सांगतात की निमिष न लगे मन वेधिता, एवढी तुझी स्वरूपता, विठोबा नेनो कैची भेटी, उरणी नाही जीवेसाठी. ही गोष्ट आहे की ज्या स्वरूपाला, ज्या आमचं इष्टदैवत आहे, जे निर्गुण निराकार आहे, ते जेव्हा आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. जे सच्चिदानंद परमात्मा आहे, जो निर्गुण आहे, निर्विकार आहे, असंग आहे, अव्यक्त आहे, तोच परमात्मा जेव्हा जसं बर्फ हे या ठिकाणी जशी जशी शीतलता लागेल, आपलं उष्णता लागेल, तसं ते विरघळून जात असतं, द्रवरूपाला प्राप्त होतं. आणि द्रवरूपाला प्राप्त झालेलं जे पाणी आहे ते जर शीतलता झाली तर त्या शैत्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा घनीभूत भावाला प्राप्त होतं. तसा हा व्यापक, अत्यंत सूक्ष्म असा असणारा परमात्मा, तो परमात्मा जर आपण त्याला भक्तिभावाने आळवलं तर तोच परमात्मा आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. तोच परमात्मा आपल्याला सोपा होतो, सुलभ होतो, तो नामरूपाला प्राप्त होतो. आणि नामरूपाला प्राप्त झाल्यानंतर त्याचं भजन आपण जर केलं तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग होतो. त्याच्यामध्ये त्याचं संतांनी सांगितलेलं सार म्हणजे काय आहे? कल्पितम अद्वैतम, अद्वैतादपि सुंदरम. अद्वैतामध्ये आनंदरूपता आहे पण आनंदाचा भोग नाही. परंतु आपल्या संतांनी कल्पित द्वैत करून, ते कशासाठी? कल्पित द्वैत, वास्तविक सगळे व्यवहार होत असताना द्वैत हे कल्पित आहे आणि ह्या ज्ञानानेच अधिष्ठानाचं ज्ञान आपल्याला झाला असताना त्या मनुष्याला जीवनामध्ये विक्षेप असो किंवा चित्तवृत्तीची स्थिरता असो, दोन्ही अंतःकरणाचे धर्म आहेत. आत्मस्वरूपाचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही असा वेदांत उद्घोष करून सांगतो. अंतःकरण, अंतःकरणाचे धर्म ह्यांनी अस्पर्शित, अचुंबित असणारा ब्रह्मरूप आत्मा मी आहे हा बोध झाला की हा बोध म्हणजे सा काष्टा सा परागती, ही ती सर्वाची शेवटची परिसमाप्तीची स्थिती आहे असा वेद सांगतो. वेदाच्या अनुसरणारे द्रष्टे ऋषी देखील हाच निर्णय करतात, ते आत्तापर्यंत सर्व. परंतु संतांचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी ज्ञानोत्तरही या आपण जर जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली आणि ती जर प्रेमलक्षणात्मिका भक्ती केली तर ती हे ब्रह्मज्ञानानंतर इतर जीवन ज्ञानलक्षणात, ज्ञान आणि भक्ती ह्यामध्ये पुसटची सुद्धा रेषा नाही, म्हणून त्याला ज्ञानलक्षणात्मिका भक्ती असं म्हणतात. परंतु संतांनी सांगितलेली जी भक्ती आहे ते आपल्या तोच व्यापक असणारा जो परमात्मा आहे तोच जेव्हा महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम निंद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंदकन्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडीद्वाससन्नील मेघावभासम रमामंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायां समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सच्चिदानंद ब्रह्मच जेव्हा
भक्ताच्या भक्तिप्रेमाने त्या ठिकाणी घनीभूत होऊन अशा प्रकारचं ते परब्रह्म स्वरूप पांडुरंग स्वरूपाने जेव्हा भक्ताच्या समोर येतं आणि त्यावेळेला त्याच्या प्रत्येक घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. अशा प्रकारचे आपल्याला तर ज्ञान जरी झालं आणि त्याचं आयुष्य उरलं याचाच अर्थ त्याची सर्व इंद्रिय आहेत, मन आहेत, बुद्धी आहेत आणि ती कल्पित आहेत. परंतु ती कल्पित असणारे पदार्थ जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत प्रत्येक आपल्या इष्टदेवतेच्या चरणारविंदाचं डोळ्याने दर्शन करणं, मुखारविंदाचं दर्शन करणं, आपलं रसनेंद्रिय आहे त्याने अखंड परमात्म्याचं नामसंकीर्तन करणं. रसने व रसो मातृके व माये ज्ञानोबाराय म्हणतात, रसने व रसो मातृके व माये माये रमणीये हरिनामामृत रसपी जिव्हे. अशा प्रकारचे आपले जे कान आहेत ते कान आपल्याला शेकडो कान दिले तरीसुद्धा भक्ताची तृप्ती होत नाही. त्याला कितीही हजारो कान दिले तरी हजारो कानसुद्धा त्याला हजारो कानांनी देखील तो अतृप्तच राहतो. त्याला असं वाटतं तृप्ती भुकेली काय करू माये जीवनी जीवन कैसे तान्हे जत आहे. त्याची तृप्ती कधीही होत नाही. अशा प्रकारचं आणि ही कशी तृप्ती आहे तर ही तृप्ती आणि अतृप्ती ह्या दोन्हींचा परस्पर विरोधाचा त्याला असणाऱ्या गोष्टीचा एकाच अंतकरणामध्ये त्याला अनुभव येतो. आणि यामध्ये जितकं अतृप्त असल्यामुळं परमात्म्याचं भजनाने तृप्त होत नाही आणि म्हणून परमात्म्याचं भजन करतो आणि तृप्त होतो. तृप्त होता क्षणीच त्याला पुन्हा वाटतं एवढंही पुरेसं नाही. म्हणून संत इतके ह्या भगवत भजनाला लालचावलेले आहेत. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी मोक्ष सुखा हाणू लाता. अशा प्रकारचे म्हणणारे आहे. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभत्व ठेवा. हे आपण जेव्हा संतांच्या वाङ्मयाचं चिंतन करतो तेव्हा आपल्या ठिकाणी एक धारणा असली पाहिजे की संत हे धर्म अर्थ आणि काम यांना तर पुरुषार्थ मानत नाहीत, पण मोक्षसुखालाही ते तुच्छ समतात. मोक्षसुख तुच्छ केलेल्या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. याचा अर्थ तर संतांनी ह्या सर्व शास्त्राच्या तात्पर्याचं ग्रहण केल्यानंतरही मनुष्याला सुख उत्तरोत्तर वृद्धिंगत होण्याचा उपाय जो अपूर्वता ही त्यांनी शोधलेली आहे. आणि त्यामध्ये हे जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगत असताना ज्ञानलक्षणात्मक भक्तीपेक्षाही प्रेमलक्षणात्मक भक्तीचा अंगीकार केलेला आहे. आणि ही सर्व मानवजात ज्ञानोबारायांनी जर आपण गाथा पाहिली तर कोणत्याही प्रकारचा संप्रदाय धर्म पंथ यांच्या मर्यादा ज्या आहेत ह्या मर्यादांचं अतिक्रमण करून ही मानवजातीच्या असणारं जे निरतिशय सुख तेच डोळ्यापुढं उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी सर्व मानवजातीसाठी एक प्रकारचं जीवन पद्धती किंवा जीवनशैली या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि हीच ह्या वारकरी संप्रदायाची विशेषता आहे. जसं गुलाबराव महाराज म्हणतात की काही एक शतकानंतर वारकरी संप्रदाय हा सार्वजनीन धर्म असेल. याचाच अर्थ असा आहे की हा धर्म जो आहे तो सर्व कोणत्याही प्रकारचं जातपात किंवा या ठिकाणी धर्म पंथ या यांचं अतिक्रमण करून वास्तविक असणारं जे मानवजातीचं खरं कल्याण त्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेला आहे. आणि जे कुठंच मिळत नाही ते जे जगामध्ये आहे ते सर्व वारकरी संप्रदायामध्ये आहे. प्रत्येक धर्माची तत्त्वज्ञान त्याच्यामध्ये केलेली त्यांनी स्वरूपाचं विवेचन किंवा कर्मासंबंधाने केलेला विचार या ठिकाणी हातविचार संत वाङ्मयात जसाच्या तसाच आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ असं जे म्हणतात की ते स्वतःच मूर्तिमंत आहेत,
परंतु त्याच्याही पलीकडं असणारं जीवनाचं सार सर्वस्व असं ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं तत्व अनुभूती संपन्न महात्म्यांनी या अभंगवाणीच्या द्वारा कथन केलं, ही या संप्रदायाची विशेषता आहे। आणि त्या संप्रदायाचे परमाचार्य असणारे भगवान संत सम्राट माऊली जे काही गाथेमध्ये त्यांनी जे काही आपले असणारे अनुभूती अभिव्यक्त केलेले आहे, त्या अभिव्यक्तीमध्ये प्रथम स्फुरण माऊलींचं जर कोणतं असेल, जसं आपण म्हणतो व्यासांचं ब्रह्मसूत्रातलं पहिलं स्फुरण आहे काय, जन्म आपलं अथा तो ब्रह्म जिज्ञासा असं झालेलं आहे, किंवा ओंकार हे सर्व वाङ्मयाचं मूळ आहे वेदाचं असं आपण म्हणतो। त्याप्रमाणे ज्ञानोबारायांच्या वाङ्मयाचं अभंग वाङ्मयाचं किंवा अभंग संहितेचं पहिलं स्फुरण जर कोणतं असेल तर रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी। आपल्याला ह्या अभंगातल्या शब्दांचं जरी विवेचन करायचं झालं तरी आपण कितीही प्रयत्न केला तर त्याच्या पृष्ठभागावर सुद्धा तरंगणार नाही, पृष्ठभागावरच आपण बुडून जाऊ। त्याच्या अंतरंगाचा त्याच्या गांभीर्याचा आपल्याला पूर्णपणे वेध घेणं ह्या आपल्या अत्यल्प बुद्धीला शक्य नाही। परंतु दुसरं साधनही नाही, जसं एखाद्या दोराचा आश्रय घेऊनच आपण आपल्या वर जिथं चढायचं आहे त्या ठिकाणी चढून जाऊ शकतो, तसा ह्या शब्दाचा आश्रय घेऊनच शब्दकोश किंवा प्रचलित त्याचा असणारा अर्थ आणि आपल्या संप्रदायाचे असणारं तत्त्वज्ञान, संप्रदायामध्ये भक्ती संबंधाने असणाऱ्या धारणा किंवा सिद्धांत आणि कर्मासंबंधाने असणारे कर्मविपाकाचे सिद्धांत की जे वेदाच्या अविरोधी आहेत, त्याला धरूनच याचा अर्थ करणं क्रमप्राप्त आहे। तेव्हा हा जो अभंग आहे हे प्रथम स्फुरण संत सम्राट माऊलींचा आहे की ज्या ठिकाणी महाविष्णूचा असणारा अवतार जे काही आणि सर्व सिद्धींचा असणारा दातार अशा प्रकारचे ज्ञानोबाराय या मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी काय काय चिंतन केलं असेल आणि त्याच्यानंतर ह्या जगत कल्याणासाठी कोणता मार्ग योग्य आहे, ह्या कोणता मार्ग लोकांनी अनुसरावा। जरी त्यांनी सकल ज्ञानोबारायांच्या गाथेचं चिंतन केलं नाही तरी त्याचं सूत्र काय आहे, कारण सूत्र त्याला म्हणतात अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः। सूत्र शब्दाचा अर्थ आहे सूचक वाक्य। गीतेमध्ये आले ना ब्रह्मसूत्र पदैश्चैव, ब्रह्मसूत्र म्हणजे भाष्यकार म्हणतात ब्रह्मासंबंधाने सूचक वाक्याचं असणारं जे काही वर्णन आहे, कथन आहे, ते कथन म्हणजे हे ब्रह्मसूत्र पद म्हणजे हा अभंग आहे। आणि ह्याच अभंगवाणीचा विस्तार म्हणजे हा गाथा आहे नव्हे। संपूर्ण आत्ताच सांगितल्याप्रमाणे ह्या वारकरी संप्रदायातल्या अध्यात्मविश्वामध्ये जेवढी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांपासून तर या ठिकाणी संत बहिणाबाई शेख मोहम्मद यांची झालेली जी वाणी ते आत्ताच आपल्या संस्थांचे पूर्वीचे असणारे विश्वस्त गुरुवर्य मोहिते सर त्यांनी सगळ्या सकल श्री संत गाथा म्हणून एक प्रकाशन आता नुकतंच केलेलं, उद्या त्याचं प्रकाशन आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्या श्री संतांचं एकत्र ग्रथन केलेलं आहे। हे सगळं चिंतन आपण याच्यासाठी करायचं का ह्या सर्वांच्यापर्यंत हा अभंग हा सर्वांचा अधिष्ठान आहे। म्हणून आज 750 वर्षे झाली तरी पुन्हा दिवसातून जर तुम्ही सकाळी हरिपाठातही तोच अभंग म्हणणार, काकड्यातही तोच म्हणणार, कीर्तनातही तोच म्हणणार, भजनातही तोच म्हणणार, असं या अभंगाचं अलौकिक अशा प्रकारचं दिव्य असं महत्त्व आहे, असाधारण महत्त्व या अभंगाचं आहे। आणि त्या अभंगाचं आता जर आपल्याला संपूर्ण संतांच्या ज्ञानोबारायांच्या गाथेचं चिंतन करणं ह्या अष्टादशामध्ये शक्य नाही, परंतु किमान त्याच्यातला जितका जास्तीत जास्त आपल्याला त्याचा कुठं भाषानुवाद तर कुठं भावानुवाद करता येईल आणि त्या जेवढ्या कितीतरी शब्द असे आहेत की ते शब्दकोशात देखील सापडत नाही, ओघामध्ये त्यांचा अर्थ करावा लागतो। तो केलेला अर्थ निश्चितच इदम इत्थम असाच आहे असं आपलं म्हणण्याचं सामर्थ्य असू शकत नाही। तरीसुद्धा आपण याचा
आता सांगितल्याप्रमाणे आपल्या अल्पशा बुद्धीनं केवळ ज्ञानोबारायांच्यासमोर लढिवाळपणाने अनुवाद करायचा प्रयत्न करायचा। साक्षात संजीवन समाधीस्थ माऊली आवडीनं आपला अंगीकार करून आपल्यासमोर बसलेले आहेत। त्यामुळं त्यांना वाटलं तर ते सांगतील असा अर्थ मुळीच नाही, हा अर्थ तुम्ही जो सांगता त्याच्यापेक्षा मला वेगळं म्हणायचे। जर ते वेगळे म्हटले तर पुढच्या आवृत्तीला वेगळा अर्थ होईल, आणि नाही म्हटले तर जसं आहे तशाच आपल्या धारणा राहतील। माऊली जर या ठिकाणी संपूर्ण ज्याला आपण सर्व आपले जर हृदय सम्राट आहेत असं आपण म्हणत असू तर या ठिकाणी आपल्या हृदयावर संपूर्ण नियंत्रण माऊलींचं आहे। म्हणून ते ज्या प्रकाराने स्फुरण करतील त्या प्रकाराने आपण अर्थाचं चिंतन करायचं। खरा अर्थ आपल्याला कळावा याची चिंता आहे माऊलींना, आणि लेकरांनी काय करायचं, खेळत बसायचं। ज्या वेळेला आपण ही एक प्रकारच्या माऊलींच्या पुढं ही आता सांगितल्याप्रमाणे ही बालक्रीडा आहे। हे अनभिज्ञ असणाऱ्या बालकांनी माऊलींच्या डोळ्याकडं केविलवाण्या नजरेने पाहून माऊली आम्हाला आपलं मनोगत खऱ्या अर्थाने कळत नाही म्हणून ते आमच्या हृदयात स्फुरद्रूप करा अशा प्रकारचं धरलेलं आपण एक प्रकारचं धरणं आहे, पाहिजे तर असंही आपण म्हणू शकतो। असो हा अभंग मंगलाचरणात्मक आहे। मंगलाचरण आपलं आरंभलेलं कार्य हे निर्विघ्नपणे पार पडावं याच्यासाठी केलेला असतो। ही पूर्वीच्या आप्तांची शास्त्रकारांची ही पद्धतच आली, आणि अशा प्रकारे हे मंगलाचरणच माऊलींच्या मुखातून प्रसृत झालं। याचं काय कारण असावं याचं जर आपण बारकाईने विचार केला तर कितीही विचार केला तरी तो विचार आपला परिपूर्ण झाला असं कधीच म्हणता येणार नाही। पहिला शब्द माऊलींनी योजला, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी। रूपविषय या ठिकाणी रूप शब्द सांगितलेला आहे, आणि पुन्हा माऊली काय म्हणतात, रूप पाहता म्हणजे ते स्वरूप आम्ही पाहिलं असता। ते रूप पाहता म्हणजे ते रूप पाहिल्याबरोबर सुख झाले व साजनी, आम्हाला हे साजनी शब्दाचा आहे मैत्रीण, सखी। या ठिकाणी माऊली हे असं आहे की नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका असं त्यांचं वर्णन, निष्कलंक असं त्यांचं वर्णन केलेलं आहे। शुक सनकाधिक ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे ह्या अक्राळ विक्राळ कलिकाळामध्ये त्यांचा काळ वेगळा होता, परंतु या कलिकालामध्ये जशी हनुमंतरायाची ब्रह्मचर्याची कासोटी आहे त्याच्याहीपेक्षा ज्ञानोबारायांनी जे काही ह्या आपल्या जीवनचरित्रामध्ये ब्रह्मचर्याचं केलेलं जर आपण जीवनचरित्रामधलं रक्षण असं आहे की ज्याच्यामध्ये रक्षण केलं म्हणजे प्रतिबंधसुद्धा आला नाही, म्हणजे प्रतिबंध निवृत्त करून केलेलं हे ब्रह्मचर्य नाही, हे जात्यात स्वभावतात आपल्या आत्मस्वरूप स्थितीला कधीही न सोडता झालेलं हे जीवनचरित्र आहे। आणि असे असे ज्ञानोबाराय या ठिकाणी साजनीला साथ घालतात। साजनी कोण आहे, मैत्रीण कोण आहे त्यांची, याचा अर्थ ज्ञानोबारायांना असं वाटतं की या ठिकाणी आपण थोडंसं चिंतन करू। रूप पाहता लोचनी, रूप शब्द सांगितला पहिल्यांदा, तर हे रूप काय आहे तर आपल्याला माहीत आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचविषय आहेत। सगळ्या जगात सगळ्या जीवनात कोणाचं राक्षसाचं असावं, देवाचं, दानवाचं, मानवाचं, कोणाचंही असलं, कोणी सिद्ध चारण किन्नर कोणाचंही जीवन जर घेतलं तर या ठिकाणी पंचविषयाच्या वाचून काही नाही। इहलोकातले किंवा परलोकातले ह्या पंचविषयांचा भोग घेण्यातच जीवन जातं, आणि ह्या परमार्थात खरा प्रवेश तर कोणता होतो तर इहलोकापासून परलोकापर्यंत जे काही अनुकूल मानलेले विषय भोग आहेत त्यांच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात, असं वेदांतशास्त्र सांगतं। आणि ह्या वैराग्य ज्याच्या अंतःकरणात आहे, वैराग्य हा पाठीचा कणा आहे, आणि जसा मनुष्याचा पाठीचा कणा मोडला तर तो भुईसपाट होतो, त्याप्रमाणे जर या ठिकाणी जीवनामध्ये वैराग्य नसेल तर त्याच्या जीवनाची धूळधाण होऊन जाते, तो भुईसपाट होतो, अशा प्रकारची स्थिती आहे। पण कोण हे पाचही विषय सांगितलं, परंतु माऊलीने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा शब्द अगदी प्रारंभाचा शब्द रूप असा योजलेला आहे। आता रूप शब्द जर तुम्हाला मंगलाचरण करणारा सांगायचा असेल तर त्या ठिकाणी हे विषय न घेता रूप म्हणजे स्वरूप,
रूप म्हणजे आपलं स्वतःचं असणारं आत्मस्वरूप असा त्याचा अर्थ मंगलवाची घेऊ शकता। किंवा तुम्हाला या ठिकाणी माऊलींचं जे हृदय आहे ते जगातल्या दुःखाने जेव्हा द्रवीभूत होतं तेव्हा ह्या जगाला दुःख का होतं या दुःखाचा वेध घेत असताना अनुसंधान करत असताना माऊलींच्या प्रथम गोष्ट लक्षात येते ती ही येते की जगामध्ये पंचविषय आहेत, परंतु त्याच्यामध्ये रूपविषय जो आहे तो रूपविषय लोकांना जास्त अधोगतीला नेणारा आहे। कारण हा विषय असा आहे, जरी शब्द स्पर्श रूप यामध्ये 3 क्रमांकाचा हा विषय असला तरी जीवनामध्ये होणारे अर्थ हे जास्तीत जास्त रूपविषयामुळे होतात आणि हा रूपविषय नेत्रेंद्रियांचा विषय आहे। म्हणून जर नेत्रेंद्रियांच्या द्वारा ज्या वेळेला मनुष्य रूप पाहतो त्यावेळेला त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये पाहिलं रूप म्हणून काय झालं तर तो त्याचा निरोध करू शकेल, परंतु ह्या विषयाचा रूपविषयाचा निरोध करणं ही जीवनामध्ये अत्यंत कठीण गोष्ट आहे। आणि आता आपण जसं सांगितलं ना, परमात्मा हा चांगलं लक्षात घ्या, परमात्मा जर आपल्या हृदयामध्ये अभिव्यक्त व्हावा वाटत असेल तर परमात्म्या संबंधाने आपण श्रवण केलं पाहिजे, कारण श्रवणेंद्रियातून तो हृदयात प्रविष्ट होतो। तेव्हा आत्ताच्या काळामध्ये कितीतरी लोक सांगतात की आम्ही खूप चांगला काळ आणि आम्हाला खूप परमार्थ साधना झाली, आम्ही रामायण पाहिलं, टी व्हीमध्ये महाभारत पाहिला असं सांगतात। इतकंच नाही तर काही लोकांना अष्टसात्विक भाव त्याच्यामध्ये देखील उत्पन्न होतात, परंतु हे अष्टसात्विक भाव जरी त्यांच्या अंतःकरणात उत्पन्न झाले तर ते असे आहेत की जर एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये आपण एखादा दगड टाकला तरीसुद्धा ते डबकं डवळून निघतं। त्याप्रमाणे यांच्या ठिकाणी मलिन सत्वात्मक असा या ठिकाणी जरी त्यांचं अंतःकरण थोडं द्रवीभूत झालं आणि त्यांना अष्टसात्विक भावापैकी काही भाव दिसले तरीसुद्धा त्या ठिकाणी थोडासा काळ गेला की ते पुन्हा रजोगुण आणि तमोगुणाच्या शिकार होऊन जातात। परंतु श्रवणाने जर परमात्मा ऐकलेला असला तो हृदयामध्ये इतका स्थिर रूपाने राहतो की त्याचं वर्णन स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे की जशी आपण डबक्याची स्थिती सांगितली, पण जर एखाद्या जलाशयामध्ये सरोवरामध्ये महान सरोवरामध्ये एखादा हत्ती किंवा गेंडा जरी निमज्जन करू लागला तरी त्याच्या ठिकाणी छोटासा तरंग उद्भूत झाला आहे असं सुद्धा आपल्याला दिसत नाही। तेव्हा श्रवणेंद्रियाच्या द्वारा होणारा बोध हा अत्यंत सूक्ष्म असतो, तो गंभीर असतो, वस्तुनिष्ठ असतो आणि त्या ठिकाणी तो स्थिर स्वरूपाचा असतो। म्हणून आपल्या जेव्हा अध्यात्माचा साधक आहे किंवा ज्याला वारकरी जीवन पद्धतीमध्ये आपलं जीवन जगायचं आहे त्याला जो महत्त्वाची गोष्ट आहे परमात्म प्राप्तीच्या उद्दिष्टाने त्याने श्रवणाकडं की जे अंतरंग साधन आहे त्याच्यातच प्रवृत्त झालं पाहिजे। आणि त्याच साधकाचं दुसरी गोष्ट आहे की जी ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात पहिल्यांदा रूपशब्दाची योजना केलेली आहे। जर मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला खऱ्या अर्थाने जर त्याचं आत्यंतिक कल्याण करायचं असेल, दुःख संबंध रहित सुखाचा भोग जर त्याला घ्यायचा असेल तर त्याने आपल्या नेत्रेंद्रियाला जपलं पाहिजे, नेत्रेंद्रियाचा संयम केला पाहिजे। कारण अनेक प्रकारच्या पापवासनांचा जो काही मनुष्य जीवनामध्ये जो परिणाम त्याला भोगावा लागतो, पापक्रिया, पापभावना किंवा पापाचे विचार। मनुष्य जीवन म्हणजे तरी काय आहे, काहीतरी कृती करतो, काहीतरी भावना करतो आणि कोणत्या तरी पदार्थाला जाणून घेतो। म्हणून या जर तुमच्या जीवनामध्ये रूप नावाचा विषय आहे त्या रूपविषयाच्या संबंधाने तुमचं इंद्रिय कार्यकारी झाले, तुमच्याकडून ती कृती घडली किंवा तुमच्या त्याच्याविषयी चिंतनात्मक भावना घडल्या किंवा त्याच्या अनुकूल प्रतिकूलते संबंधाने विचार जर घडले तर तुम्हाला अनर्थातून कोट्यानुकोटी कोट्यावधी जन्मात देखील कधीही सुटका होणार नाही। आणि हे जे विकार तुमच्या अंतःकरणात प्रविष्ट झाले ते तुम्हाला शब्द स्पर्श किंवा गंध रस यांच्यापेक्षा नेत्रेंद्रियातून अधिक हृदयात प्रविष्ट झाले। हे काय आहे, मनोविज्ञान आहे। आजच्या फ्रॉइडसारख्या पाश्चात्य तत्त्वज्ञानी पौर्वात्य तत्त्वज्ञान्यांनी या संबंधाने भरपूर विचार केला की रूप विषयाचा परित्याग करण्यासाठी काय केलं पाहिजे, परंतु हे वेदाला अनुसरणारं मनोविज्ञान की जे ऋषींच्या अनुभूतीचं आहे त्याचा त्यांना श्रद्धापूर्वक अंगीकार न केला
केल्यामुळं ते कधीही अनर्थातून सुटले नाही, पूर्वीही नाही, आत्ताही नाही आणि सुटणार पण देखील नाहीत. का तर या ठिकाणी वेदाच्या असणाऱ्या अपौरुषेय वेदाच्या सिद्धांताचा आणि अनुभूती संपन्न महात्म्याच्या अनुभूतीचा अनादर करून जर कोणी खऱ्या सुखाचा शोध घेईल किंवा खरी अनर्थ निवृत्ती खऱ्या अर्थाने करू पाहिल तर त्याला जन्मजन्मांतरी हे कधीही शक्य होणार नाही. ह्या पुढच्या चंद्रसूर्य असणाऱ्या असेपर्यंत असणाऱ्या मानवजातीच्या अधःपतनाचं कारण जाणून ज्ञानोबारायांनी या ठिकाणी रूप या विषयाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणून रूप पाहता लोचनी. दुसरी एक गोष्ट अशी आहे की रूप पाहता लोचनी नेत्रेंद्रिय, लोचन म्हणजे नेत्र, आणि ते रूप पाहता, रूप पाहिल्यानंतर असं जेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात तेव्हा हा जो रूपविषय आहे त्याचं अनर्थकारित्व कसं आहे तर आपल्याला भागवतामध्ये माहीत आहे की रूपविषयाने कसा अनर्थ होतो. आता तसं पाहिलं तर सामान्यांची जीवनचरित्र ही याची जिवंत उदाहरणं आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांनी पाण्यामध्ये बुडी घेतली आणि मत्स्य मैथून पाहिलं आणि एवढ्यासाठी त्यांच्या ठिकाणी आज कोणा लक्षात आलं तर सांगा, तर मला नाव लक्षात येईना, तर ते जे ऋषी आहेत त्यांचा इतका प्रभाव होता की त्यांच्यामध्ये संपूर्ण ह्या पृथ्वीला ज्या प्रकाराने तिच्यामध्ये परिवर्तन करू शकतील अशी त्यांची योग्यता होती. तर त्यांनी मत्स्यगंधा नावाच्या कोळ्याच्या स्त्रीशी ते लग्न करण्यात प्रवृत्त झाले. तर याचं कारणच असं आहे, केवळ त्यांनी सहज पाण्यात बुडी मारल्याबरोबर एक असणारं म्हटलं तर जड अशा प्रकारचा प्राणी मत्स्य आणि त्या मत्स्याचं मैथून पाहिल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. आपल्याला माहीत आहे की विषयांध्यायते पुंसा, रात्रंदिवस ते त्याचं हे चिंतन करू लागले. विषयांध्यायते पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती. तर ते सांगतात की अशा प्रकाराने त्या ऋषींची जीवनात किती हानी झाली. त्याचप्रमाणे या ठिकाणी ही सर्व गोष्ट मानवाच्या मूल असणाऱ्या जे स्वभाव आहेत की मानवाच्या जीवनाचा जर विचार केला तर ते सांगतात अनादी संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार पाही सेविता. अनादी काळामध्ये जीवानी विषयांचं सेवन केलेलं आहे. त्याच्यामध्येही हा जो रूपविषय आहे त्या रूपविषयाचं त्याने रात्रंदिवस चिंतन मनन केलेलं असल्यामुळं या जन्मातही त्या रूपविषयाची आसक्ती, आकर्षण त्याला राहतं. मग अशा वेळेला रूपविषयाचा त्याग करायचं म्हटलं तर जीव स्वप्रयत्नाने करू शकत नाही. त्याच्यासाठी जर महत्त्वाची गोष्ट आहे तर ती आहे ईश्वराचा अनुग्रह संपादन करणं. सौभरी ऋषी. तर आता जे काय नाव आठवत नव्हतं ते सौभरी ऋषी असं सांगितलं. सौभरी ऋषींनी अशा प्रकारची तपस्या करणारे ते देखील त्यांचं अधःपतन झालं ह्या रूपविषयामुळं. आपलं चिंतन हे चाललेलं आहे की हा जो रूपविषय आहे त्या रूपविषयाचा परित्याग करावा, तो अनर्थाला कारण होतो. त्यामुळं पावलोपावली आपल्याला ठेच लागते. असं जरी आपल्याला कळलं तरीसुद्धा कळतं पण वळत नाही, कारण पुन्हा पुन्हा मन जे आहे ते त्या विषयाचं चिंतन करू लागतं आणि ते अनर्थापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही. अशा वेळेला ज्ञानोबारायांनी ह्या अध्यात्माच्या विश्वात जे मानव मात्राचा जो असणारा स्वभाव त्या स्वभावाला अनुसरून उपाय या अभंगामध्ये सांगितला. रूप पाहता लोचनी. काही रूप पाहिल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच आपल्या ग्रंथांमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की जर एखादं निषिद्ध दृश्य असेल, त्याज्य असेल किंवा ज्याचा शास्त्राने अंगीकार करू नये त्याचा त्याग करावा सांगितलं, त्यासाठी मनुष्याला ते कळतं पटतं. परंतु तो जर त्या विषयांचं चिंतन तर जाऊ द्या, दर्शन ते करण्यापासून परान्मुख होण्याची इच्छा करीत असला तरी त्याची स्थिती आहे ते कळते पण वळत नाही.
अशी स्थिती आहे. मग ही स्थिती काय करणार? स्वप्रयत्नाने हे कधीही शक्य नाही. या ठिकाणी आपली जी बुद्धी आहे ते बुद्धी जोपर्यंत आपण परमात्म्याला समर्पण करत नाही तोपर्यंत, परमात्म्याचा आपल्यावर अनुग्रह होत जोपर्यंत नाही तोपर्यंत हा इंद्रिय निग्रह ही काही सामान्य गोष्ट नाही. परंतु यासाठी ज्ञानोबरायांनी जे सांगितलं खरे मनोवैज्ञानिक ह्या संपूर्ण अध्यात्म विश्वामध्ये असतील ते ज्ञानोबराय आहे. ते केवळ अध्यात्माचेच प्रणेते आहेत असं नाही, तर ते मनोविज्ञानाचे देखील सर्वात मोठे महान मानसशास्त्रज्ञ आहेत. आणि त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी हा रूपविषय जो सांगितला त्याचं कारण असं आहे, आपल्याकडे सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्या आपण रस्त्याने चालताना अनवधानाने एखादा विषय पाहिला आणि आपल्याला लक्षात आला का ह्या विषयाचा परित्याग केला पाहिजे, निषिद्ध आहे. एकदा नजर पडली पुन्हा आपली त्याच्यावर दुसरी नजर पडू नये, तर त्या ठिकाणी त्याला पहिल्या नजरेचा दोष लागत नाही. आणि त्याच्याहीपेक्षा महात्मे जाऊन खाली त्याला उपदेश करतात, चुकून दुसऱ्यांदा झालं तर तिसऱ्यांदा मी माझा कडेलोट करील, परंतु ह्या विषयाचं निषिद्ध विषयाचं दर्शन करणार नाही, असा मनोमन त्याने बुद्धिपुरस्सर निश्चय करावा असं सांगितलं. आता हे सांगा, आपल्याला सगळ्यांना कळलं तरी आपल्याला वळेलच असं सांगता येत नाही. यासाठी ज्ञानोबरायांनी ह्या गोष्टी सांगितल्याच नाही. याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगितली, रूप पाहता लोचनी. जर तुम्ही लोचनाने परमात्म्याचं रूप पहा, फक्त यहाँ से उखाडो और यहाँ लगाओ. जे तुम्ही शब्द रूप विषयाचं, निषिद्ध विषयाचं, अधोगतीला नेणाऱ्या विषयाचं, दिव्य विषयाचं किंवा लौकिक विषयाचं रूपामध्ये तुम्ही जे आकर्षित झाले होते त्याच्यापेक्षा आकर्षित रूप आहे माझ्या इष्टदेवतेचं, पांडुरंग परमात्म्याचं, आणि ते तुम्ही लोचनाने पहा. याचा अर्थ ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये असं सांगतात दोन परस्पर विरोधी गोष्टी एका अधिष्ठानात एका वेळेला राहू शकत नाही. जर तुम्ही डोळ्याने परमात्म्याचं रूप पाहू लागले, रूप पाहता लोचनी, तर तुम्हाला त्या ठिकाणी आपोआपच विषयाकार वृत्ती होणार नाही. ज्या वेळेला तुम्हाला परमात्माकार वृत्ती होईल अर्थात विषयाकार होणार नाही. आणि मग ज्ञानोबरायांचं मनोविज्ञानाचं तत्त्व सांगतं की विषयाचे एक विषयाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सोके, या मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. ह्या विषयाचं एक असं खरा स्वभाव आहे, जर का त्याला एखाद्या गोष्टीची आवड लागली, या मनाचे एकनिके जे देखील या गोडीच्या, एखादी गोष्ट पाहिली आणि ते जर त्याच्यात सोकलं ना, त्याच्यातच रममाण झालं, त्याच्यातच त्याला रुची आली, आवड लागली, तर ते देखील या गोडीच्या ठायाई सोके. आणि म्हणून काय करायचं, अनुभव सुखाची कौतुके दावीत जाईजे. त्याला आपल्या अनुभवाचं सुख म्हणजे परमात्मा अनुभवाचं सुख, का परमात्मा अनुभव घेतला की काय होतं म्हणतात, सुख झाले हो साजनी. त्याच्या अंतःकरणात सुखाकार वृत्ती होते. आणि मग ज्या मनुष्याला सुखाकार वृत्ती झाली आणि ज्या साधनाच्या द्वारा झाली असं जर त्याला कळलं, तर त्या ठिकाणी तो पुढच्या वेळेला त्याच्यातच सोकला जाईल, त्याच्यातच रुची घेईल. ज्याच्यामध्ये पदोपदी दुःख भोग करावा लागतो त्याच्याकडे आता कोण कशाला प्रवृत्त होईल. दुसऱ्या अध्यायात कोणत्या वय आहे, जो अमृताशी ठी ठेवी तो कांजी केवी शिवी. जर अमृताला नाव ठेवणार आहे अशा प्रकारचा परमात्माच्या स्वरूपदर्शनाने आनंद उत्तरोत्तर अभिव्यक्त होत असेल, तर तो मिथ्या असणारे, अनित्य असणारे, दोषांनी युक्त असणारे, पारतंत्र्यांनी युक्त असणाऱ्या विषयाकडे अर्थातच प्रवृत्त होणार नाही, ती रूप तो पाहणार नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवलेल्या आहेत. आणि म्हणून ते म्हणतात हे अनुभव घेण्यासाठी काय पाहिजे, शुद्ध बुद्धी पाहिजे. आणि आपली ती शुद्ध बुद्धी ही खरी मैत्रीण आहे. या ठिकाणी आत्ता सांगितलं, ब्रह्मचर्यांचे शिरोमणी असणारे ज्ञानोबराय साजनी शब्द आपल्या अंतःकरणात ह्या सर्व शरीरव्यापी असणारी जी बुद्धिवृत्ती आहे त्या बुद्धिवृत्तीशी संवाद करतात. म्हणून माणसाने बाहेरच्या लोकांशी बहिरंग विषय बोलण्यापेक्षा आपल्या अंतःकरणाशी, आपल्या बुद्धीशी संवाद करावा, की जी बुद्धी या शरीराच्या
कणाकणामध्ये व्याप्त आहे। आपल्या वेदांतशास्त्रामध्ये मध्यम परिमाणाची बुद्धी मानलेली आहे। आत्मा व्यापक आहे, परंतु सर्व शरीराला व्यापणारा असं हे अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणाशी संवाद करावा आणि तोच संवाद ज्ञानोबराय या अभंगामध्ये करतात की रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। हे मंगलाचरणाचा अभंग आहे। आपण आज थोडं प्रास्ताविक आणि थोडं त्याचा विस्तार झाल्यामुळं ह्या अभंगाचा अर्थ पूर्ण होऊ शकला नाही। उद्या आपण हा अभंगाचं विश्लेषण यथाशक्ती करून पुढच्या अभंगाचा विचार करू। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय।